नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण आलो आहोत जवळपास 300 वर्षाहून तरुण असा असणाऱ्या वडाच्या झाडाला भेटायला, जो आता माझ्या मागे आपण पाहत आहात। पेण या तालुक्यात हेटवणे गावाजवळ तळवडी वाडीच्या लगत असणारं हे वडाचं झाड आणि त्याचा विस्तार आज आपण जाणून घेणार आहोत। या माझ्यासोबत। वडाचं झाड हे भारतातील अतिशय महत्त्वाचं व पवित्र असा वृक्ष आहे। मोठ्या आकाराचे, विस्तीर्ण पसरलेले आणि दीर्घायुष्य असं असणारं वडाचं झाड। वडाच्या झाडाचं महत्त्व अनेक दृष्ट्या अभ्यासलं जातं, ज्यामध्ये निसर्गाचा समतोल अबाधित ठेवण्यात, ऑक्सिजन व सावली देण्यात, जैवविविधता राखण्यात, मातीची धूप रोखण्यात इत्यादी पर्यावरणीय महत्त्व आहेत। आता आपण इथे वडाच्या झाडाची पानं पाहतोय। गडद हिरवी, मऊ व तजेलदार अशी ही पानं आहेत आणि या वडाच्या झाडाखाली आपल्याला पाहायला मिळतात ती वडाच्या झाडाची फळं, लहान गोलाकार मात्र सुकलेली अशी अनेक फळं इथे विखुरलेली आपण पाहता येत आहेत। वडाच्या झाडाचे अनेक औषधी महत्त्व देखील आहे, म्हणजे जखमा भरून काढणं, मधुमेह नियंत्रणात ठेवणं इत्यादी अनेक रोगांवर वडाच्या झाडाचा उपयोग औषध म्हणून केला जातो। वडाच्या झाडाचं धार्मिक महत्त्व देखील आहे, म्हणजे वडाच्या झाडाला शिवशंकराचं अधिष्ठान मानलं जातं, म्हणून या झाडाखाली योग किंवा ध्यानधारणा देखील उत्तमरित्या साधता येते। वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा देखील केली जाते, ज्यामुळे स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त होते। पूर्वी वडाच्या झाडाचं एक सामाजिक महत्त्व देखील असायचं, ज्यामध्ये गावात जर एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर वडाच्या झाडाखाली तो ऐतिहासिक निर्णय दिला जायचा, असं हे वडाच्या झाडाचं महत्त्व आहे। संध्याकाळ झाली की अनेक पक्षी वडाच्या झाडावर विसाव्यासाठी येतात। खरं तर मघा नक्षत्रात वडाच्या झाडाला आराध्य वृक्षही म्हटलं जातं। वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या आहेत त्याची एक विशेष गोष्ट म्हणजे अशी की त्या फांद्यांमधून खाली येतात, ज्याला जटामुळा, इंग्लिशमध्ये ज्याला अरियल रूट्स असंही म्हणतात। या जमिनीत पोचल्यावर नवीन खोड तयार करतात। म्हणजे आता इथे आपण पाहतोय तर फांदीपासून एक पारंबी थेट जमिनीमध्ये गेलेली आहे आणि खोड असल्यासारखं आपल्याला भासतोय। असा झाडांचा समूह तयार झाल्यासारखं वडाचं झाड आपल्याला वाटतं, ज्याला इंग्लिशमध्ये नग्रोथ म्हणजे खालच्या बाजूने वाढणारा असंही देखील म्हणतात। प्रेक्षक हो, या वडाच्या झाडाच्या वयाचा अंदाज लावायचा झाला तर मी एकदा माझ्या वडिलांना विचारलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते की ते लहान असताना या वडाच्या झाडाच्या पारंब्यांशी खेळायला यायचे। तेव्हा देखील हे झाड तसंच विस्तारलेलं होतं आणि आता त्याचा विस्तार अधिक झालेला आहे। म्हणजे हे झाड किती वर्ष जुनं असेल याचा नुसता आपण अंदाज लावू शकतो। प्रेक्षक हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।